यु नो, जेव्हा आम्ही तुमच्या वयाचे होतो ना तेव्हा 5 किलोमीटर चालत शाळेत जायचो. सकाळी 5 वाजता उठा, सगळं काही ठीक होईल. कधी नोटीस केलंय, पेरेंटिंग कितीही मॉडर्न झाली तरी काही पेरेंट डायलॉग्स कधीच रिटायर होत नाहीत. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट माहितीये काय, एक दिवस मी स्वतः असाच एक डायलॉग बोलले. अँड देन आय पॉज्ड, वेट, दॅट साऊंडेड फॅमिलियर. टर्न्स आउट 1960s मध्ये डेव्हलपमेंटल सायकॉलॉजिस्ट डायना बॉम्ब्रेड, ज्या चाइल्ड डेव्हलपमेंटवर रिसर्च करत होत्या, त्यांनी नोटीस केलं की वेगवेगळ्या फॅमिलीजमध्ये बरेच पेरेंट्स पेरेंटिंगचे काही सिमिलर पॅटर्न्स फॉलो करतात. नंतर रिसर्चर्सने त्यांच्या कामावर पुढे संशोधन केलं आणि 4 ब्रॉड पेरेंटिंग स्टाईल्स डिस्क्राईब केले. हे लेबल्स नाहीये आणि प्रत्येक पेरेंट एका कॅटेगरीमध्ये बसेल असं पण नाहीये. आपल्या सगळ्यांमध्ये कधी ना कधी एकापेक्षा जास्त पेरेंटिंग पॅटर्न्स दिसू शकतात. पहिलं आहे अथॉरिटेरियन, रूल्स जास्त, डिस्कशन कमी, फॅमिली डिस्कशन मोर लाईक 1% पॉडकास्ट. डायलॉग काहीसा असा, बिकॉज आय सेट सो. दुसरं आहे परमिसिव्ह, वॉर्म जास्त, बाउंड्रीज कमी. डायलॉग काहीसा असा, मी तुला अपसेट झालेलं पाहू शकत नाही. पुढचा आहे नेग्लेक्टफुल किंवा अनइन्व्हॉल्व, वॉर्म कमी, गायडन्स कमी. अँड द लास्ट वन इज अथॉरिटेटिव्ह, वॉर्म पण, बाउंड्रीज पण, रूल्स पण, आणि त्या रूल्सच्या मागचे कारणे. डायलॉग काहीसा असा, मला माहिती आहे की तू अपसेट आहेस, पण या रूल मागे एक कारण आहे. रिसर्चर्सने अथॉरिटेटिव्ह पेरेंटिंगला ॲव्हरेजमध्ये अनेक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंटल आउटकम्सची लिंक केलेलं आहे. पण रिअल फॅमिलीज इतक्या नीटली फक्त एका कॅटेगरीमध्ये बसत नाही. पेरेंटिंगवर खूप गोष्टींचा परिणाम होतो, लाईक आवर चाइल्डहुड, टेम्परमेंट, स्ट्रेस, सपोर्ट सिस्टम, कल्चर, रिलेशनशिप्स अँड लाईफ एक्सपिरियन्सेस. म्हणूनच हे पेरेंटिंग पॅटर्न्स बदलू शकतात. म्हणून कदाचित गोल कधीच परफेक्ट पॅरेंट बनणं नव्हतं किंवा परफेक्ट मुलंही रेस करणं नव्हतं. कदाचित खरा प्रश्न हा आहे, कोणती पेरेंटिंग पॅटर्न्स आपल्याला पुढे घेऊन जायची आहेत आणि कोणते आपण अनलर्न करायला तयार आहोत.